म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो, हा जनतेच्या वतीनं मोर्चा 28 तारखेला निघणार. पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतो की एका लेकीनं आपल्याला हाक मारली आणि हाक मारताना तिने सांगितलंय माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सगळेजण मोर्चात या. मग आता समोर कोण आणि मागं कोण हे आपण नाही बघायचं. आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोषबाई. बाकी समोर कोण आहे, मागं कोण आहे, पुढं कोण आहे हे डोक्यात नाही ठेवायचं. आपण प्रत्येक जण जातोय तो संतोषबाईसाठी जातोय, न्यायासाठी जातोय. आपल्या लेकीनं आपल्याला हाक मारली याच्यासाठी जातोय. हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसला, तुम्हाला मान पान जर याच्यात आणत बसला, तर तुम्ही एका लेकीला काय न्याय देणार आहे असा अर्थ जिल्हाभर जाणार आहे, राज्यभर जाणार. कोणात जर काही कुजबुज असेल तर ती सोडून द्या, कारण मी त्याच लेकीच्या दारातून बोलतो. म्हणून त्या लेकीनं हाक मारली, कोणीही विचार करू नका. सगळ्या जनतेनं 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. हे माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना. लेकीची हाक, तिचा शब्द कोणी खाली पडू देऊ नका. तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हाक तुम्हाला मारली, तिच्या हाकेला होऊ देऊन सगळ्यांनी, मग तो पक्ष असेल, काय काय असेल, तो कोणी पण असेल, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. कारण लेखी अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्यायाची. आपली जबाबदारी संतोषबाईला न्याय देण्याची आणि न्याय 100% मिळणार. काही पण होऊ देत. इथंच म्हणून सांगत नाही तर मी तिकडं सुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना पण माहिती. न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आटायचं नाही, मी सुद्धा आटत नाही. कोणी पण असू दे, किती का उदिरे असले, 50 मंत्री होते, कोणाच्या बापाला हटत नाही राहत. संतोषबाईला न्याय मिळणार, त्याची काळजीच नाही करायची. आपण पूर्ण जीव कोणाला लावणार पण न्याय घेणार. आरोपी बी कसे गटत नाहीत बघू. मी तर आजच सांगितलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा, पुन्हाही सांगतो. आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास टळलेला नाही. मी काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब, नीट ऐका. आणखीन तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा टळलेला नाही. आरोपी एकही मोकाट राहता कामा नाही, सुटता सुद्धा एकही कामा नाही. याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळे अटक करा. या गावाच्या वतीनं जिथपर्यंत संशय जातोय तिथपर्यंतचे सगळे घ्या. तुम्ही म्हणता माझे आहे, माझ्या सरकारमधला आहे, सरकार नाही ना, फारकार नाही ना, कोणी नाही. आढळला की तो साधा नेता असो नाही तर मोठा असो, मध्येच फेकला पाहिजे. जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून आहे ती आशा आता पूर्ण होत नाही, त्या दिवशी तपास जर जनतेने हातात घेतला तर मग मात्र अवघड. हे मी धमकी नाही देत, मी जे बोलतो ते मी करत असतो. कारण एक लेकीचा आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि बघू पण नाही शकत. म्हणून हे दुःख आहे. म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहेत की ते 100% न्याय देतील. तसं ते विधान भवनात बोलले सुद्धा, विधानसभेच्या पटलावर. मात्र त्याला विलंब लावू देऊ नका. कारण तुमच्या पोलीस यंत्रणेला जर 15 दिवस लागत असते नुसते कॉल डिटेल घ्यायला, तर मग मात्र शंका येते. आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोक हटणार नाहीत. म्हणून याच मस्साजोगमधून तुम्हाला आमचं आव्हान, तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा आहे. संतोष भैयाच्या सगळ्या मारेकऱ्यांना तुम्ही तातडीनं पकडून मध्ये टाका. ज्यांचे
क्वालिटीमध्ये सापडलेत, मग तो कोणी पण असो, कारण ते एक ना एक दिवस उघडं पडणार आहे. हा होता मग त्याला पाठीशी तुम्ही घालायचं नाही. जेवढ्या मागण्या त्या सगळ्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा, कारण सध्या पालकत्व आता तुमच्याकडे आहे. त्यामुळं कामात कसूर नको, तपासात कसूर नको, कुठं दगाफटका होईल असा सुद्धा तपास नको. कठोरपणे तपास केला पाहिजे आणि कडक कारवाई करून त्यांना सगळ्यांना मध्ये टाकलं पाहिजे. मग तुम्ही ज्या तपास यंत्रणा लावल्या त्यांनाही वेळ लागायला नको. 4-2 आरोपी धरायला तुम्हाला जर 15 दिवस लागतात म्हणल्यावर एवढे मोठे नाहीत ना ते. तुम्हाला कोणाकोणाला सत्तेच्या बाहेर काढायचे एवढे मोठे नाहीत ना ते, की तुम्ही तेही करू शकत नाही. राज्यातला एवढा मोठा समाज अंगावर घ्यायचा आणि कोणातरी चिलटाला माकडाला सांभाळायचं, हे मुख्यमंत्र्यांना न शोभणार. शेवटी एक घरातला बाप गेलाय, कोणाचा तरी पती गेलाय, आज कोणाचा तरी भाऊ नाहीये, आई बापाचा मुलगा गेलाय, हे तरी डोळ्यासमोर ठेवून राजकारण न करता काम केलं पाहिजे. आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून सध्या तरी समाजाची आहे की ते न्याय देतील. आणि लोकांना आशा आहे, आम्हालाही आशा आहे की मुख्यमंत्री 100% याच्यात न्याय देतील. पण तुम्ही साध्या कामाला जर 8-8 आणि 10-10 दिवस लावायला लागले तर मग लोकांनी तरी आशा किती दिवस धरायची. म्हणून तुम्हाला सावध करतोय आम्ही की या संतोष भैयाच्या लेकीला न्याय पाहिजे, या समाजाला न्याय पाहिजे, या गावाला न्याय पाहिजे, या राज्याला न्याय पाहिजे. न्याय मात्र तुम्ही लवकर द्या, नसता न्याय आम्हाला घ्यावा लागणार आहे, आमचा मग नाविलाज होईल. हे तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तातडीनं आता तरी तुम्ही चक्र काय ठरवायची ते ठरवा, तुम्हाला काय कुमक वाढवायची तुमची ती वाढवा, पण तातडीनं हे सगळे डांबा कोणालाही ठेवू नका. साधा गुन्हा जरी झाला, साधा 107चा, तरी पण पोलीस दारात येईल. 107चा साध्यातला साधा. आज एवढे मोठमोठाले गुन्हे त्यांच्यावर, कोणावर खानदानीचे, कोणावर ॲट्रॉसिटीचे, कोणावर 302चे, कोणावरती 307चे. तुम्ही यांना सापडत नाहीत म्हणताय, मग राज्यात तुम्ही तर बिघडीत नाहीत ना, अशी शंका मात्र येऊ देऊ नका. आशा आहे, अपेक्षा पण आहे की मुख्यमंत्री लवकरात लवकर सगळ्या मागण्यांना न्याय देतील. नाही दिला तर मस्साजोग म्हणत, कुटुंब म्हणत ते आंदोलन करायला आम्ही राज्यात तयार. एका दिवसात राज्य बंद पाडायचं म्हणलं तरीही संतोष भैयासाठी एका दिवसात राज्य बंद पडवा. पण जोपर्यंत आशा आहे त्या आशाच्या आत, अपेक्षेच्या आत मुख्यमंत्री साहेबांनी या मागणीला न्याय द्यावा. आणि या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती, आम्ही आक्रस्ताळेपणा करत नाही. आम्ही आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करूनच सांगतोय, कारण आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही न्याय द्या ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. कारण जोवर आता समाजाचा संयम आहे तोपर्यंत सहन होणार आहे. पण तुम्ही जर आमची पुन्हा पुन्हा विनंती करूनही फसवणूक आणि दगाफटका करणार असलात तर संयम सुटूही शकतो समाजाचा, त्याला नाविलाज. मात्र पुन्हा सांगतो, 28 तारखेच्या मोर्चात राजकारण कोणी आणू नये ही सुद्धा आमची अपेक्षा आहे. कोणी त्याच्यात राजकारण आणू नये, कारण एका लेकीच्या बापाला न्याय द्यायचा आहे, कोणाच्या तरी मुलाला द्यायचा आहे, कोणाच्या तरी भावाला न्याय द्यायचा आहे. हे सगळ्या लोकांनी समजून घेणं गरजेचं. याच्यात कोणीही राजकारण आणू नये, फक्त संतोष भैयाला न्यायासाठी तो मोर्चा आहे. म्हणून सगळ्यांनी समोर होऊन, कोणी न मागा राहता या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेने या मोर्चात यावं. पण कोणी राजकारण करू नये, कारण समाज आणि हा जनतेचा मोर्चा आहे, जनतेच्या वतीनं निघतो, याच्यात सगळे सहभागी व्हा. न्याय मात्र आपण त्याच्याशिवाय सोडणार नाही, त्याची काळजी करू नका. कुटुंबालाही आपण सगळ्यांनी आधार द्या, सगळेजण धीर द्या. जिथं जिथं मदत लागत तिथं तिथं आम्ही उभा राहतोय. आणि नाही लागली तरीही आम्ही उभा राहणार. आम्ही हाल सोडणार नाही. आता
टोकाचंच लढायचं ठरवलंय तर याचा शेवटच आता करायचा. त्याशिवाय हटत नाही. जोपर्यंत होतंय सण तोपर्यंत करू. देतीलच मुख्यमंत्री न्याय ही अपेक्षा आहे. बघू पुढं मुख्यमंत्री आपण जे त्यांच्यावर विश्वास ठेवला, जो विश्वास ठेवलाय त्याला न्याय द्यायला ते पात्र राहतायत का? गोर गरीब मराठा समाजाचं दुःख ते वाटून घेतायत का? हे आपण बघूया. कारण एक आशा आहे, पुन्हा त्या शब्दावरती येतो, एक अपेक्षा आहे की गोरगरिबांचं दुःख मुख्यमंत्री वाटून घेतील. आपल्याशी दगाफटका करणार नाहीत आणि नजरेतून ते या समाजाच्या उतरणार नाहीत, पडणार नाहीत याची ते काळजी घेतील. पुढचा विषय त्यांचा आहे. आपण 28ला सगळ्यांनी सहभागी जिल्ह्यातल्या लोकांनी व्हावं, पण कोणी त्याच्यात राजकारण करू नये ही सुद्धा एक आमची एक विनंती आहे सगळ्यांना. थांबतो. पुन्हा एकदा भैयाला विनम्र अभिवादन करतोय आणि थांबतो. धन्यवाद. इथेच करू. वेगवेगळे आवाज काढू लागला. पकडाव पकडाव धराव सोडाव. काय हल्लं बाईट करू द्या आधी. निगडीत बोलूया ना. भाई सोबत चला भाई सुना ना. आना पीछे आना संजू भाई. बोला माग भाई शंतनू ते ऑन करा ना. आम्हाला घ्यायची अवघड झाला. ओके ओके. थोडं माग बस बस. चला बघा कशी बघा. बघा जोशी बघा आपली ठीक आहे का? काय म्हणाल परभणी बघा जोशी. शेवटी कुटुंबाचं लय मोठं दुःख आहे. ऐकायला सुद्धा अंग थरथर कापतं. काय बोलावं काय नाही. जर एवढ्या मोठ्या विषयाला सर यांना 15-15 आणि 20-20 दिवस नुसते आरोपी पकडायला डिटेल काढायला जर वेळ लागणार असला
तर ही मोठी शोकांतिका आहे. परंतु आता मी पाठीमागेही सांगितलं होतं 15 दिवसापूर्वी, हे आताही पुन्हा तोच सांगतो की अपेक्षा आणि आशा मुख्यमंत्र्याकडून आहेत. लोकांनी आशा धरल्या आहेत त्यांच्याकडून की न्याय 100% मिळणार, दगाबाजी ते करणार नाहीत. या कुटुंबाने जे दुःख भोगलं आहे, जे आज त्यांच्या लिकेच्या डोळ्यात पाणी आहे, खूप दुःखी आहेत. कारण इतके निर्गुण खून हा झाला आहे. याला जर न्याय मिळत नसला तर लोकांनी मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा नाही करायची तर कोणाकडून करायची. आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहेत की ते लवकरात लवकर याच्यात कसलीही दगाबाजी न करता, दगापटका न करता, राजकारण न आणता न्याय देतील ही अपेक्षा त्यांनी धरली. पण आम्ही धरलेली सगळ्यांनी. पण एकदा अपेक्षाचा जर भंग झाला तर मग मात्र आमचा नाविलाज होणार आहे. कारण आम्ही न्याय घेणार आहेत, सोडणार नाहीत. 17 दिवस झाले मात्र 3 आरोपी आणखी. मी तेच सांगितलं की आता की मुख्यमंत्र्यांकडून आशा आहेत, आता तरी वेळ दवडू नका. साधे चिल्लर चिलटं धरायला तुम्हाला जर एवढा वेळ लागतो, साध्या 107 सारख्या केसेस होत्या तरी पोलीस उचलून येते त्यांना. 302 सारखे गुन्हे होऊन कुठं खंडाण्या, कुठं ॲट्रॉसिटी असले गुन्हे असून जर तुम्ही लोकांना धरत नाही, तुम्ही धरता नेमका कोणाला? मग तुम्हाला तुमच्यावरचा डब्बा आणि डाग जर पुसून काढायचा असला तर तुम्हाला गोरगरीब समाज, हा मराठा समाज, याला न्याय द्यावा लागणार. तुम्हाला कोणाचाही मुलाहिजा करून चालणार नाही. हा मा आयेन त्यो, मा आयेन त्यो, नेता छेन फेता छेन हे म्हणून तुम्हाला चालणार नाही. तुम्ही एक पालक आणि तुम्ही एक गोरगरिबांची एक हिंमत वाढवण्याचं काम केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून. आणि तुम्ही ते करावं. आम्ही याच्यात राजकारण करत नाहीत, करणार नाहीत. पण न्याय जर मिळाला नाही तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागणार. पालकमंत्री पदाचं देखील म्हटलं जातं. आज खासदारांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं आणि काल सूर्यदसने देखील म्हटलं यावर. माझं म्हणणं कधी पण वेगळं राहतं. कारण मी गरिबांचं दुःख जाणून त्या मताशी चालत असतो कधी पण. तुम्ही आम्हाला जे आरोपी आहेत ते लवकर पकडून पाहिजेत. ज्यांचे नावं त्या कॉल डिटेलमध्ये यायला लागले, कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केलते, कोणी मारताना केलते, कोणी कसे केलते, कोण खंडणीत आहे, कोण ॲट्रॉसिटीमध्ये, हे पुरेमध्ये पाहिजे. ते कुणी होय, कोणाकडं ठुई, आम्हाला समाजाला न्याय पाहिजे. संतोष भैया आज ते लेकरू, त्यांची मुलगी साथ घालते लोकांना, हाक देते, माझ्या बापाला न्याय द्या. तुम्ही जर ते ऐकत नसाल, तुम्हाला जर जाणीवच नसेल एका लेकीची, लाडकी बहीण म्हणायचं, आणि त्या लाडक्या बहिणीची किंवा त्या जनतेतल्या एका लेकीची जर तुम्हाला जाण नसेल तर न्याय कुठला द्यायला निघालात? न्याय कुठला द्यायला निघालात? तुम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय मात्र पाहिजे. आणि हे देतील अशी आशा अपेक्षा धरलेली. ज्या दिवशी अशा अपेक्षा सुटणार आहे त्या दिवशी न्याय आम्ही घेणार आहे. या प्रकरणाचा जो तपास आहे सीआयडीकडे गेलेला आहे आणि जिल्ह्याचे एसपी सुद्धा बदललेले आहेत. मग कसं बघता सगळं प्रकरण? कुठलाही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास करायचा. याच्यातलं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. हे आता असं उघडं पडायला लागलंय. या जिल्ह्यात प्रचंड मोठं रॅकेट आहे. आता एक बाहेर पडायले. 10 वर्षाचं, 5 वर्षाचं, कुणी म्हणतं माझी जमीन हडपिली. मी आता एक मॅटर ऐकलं, त्यांच्यात कोणाच तरी मामाचं का कोणाचं, ते बाहेर निघलंय. एक पाटोद्यातलं निघलंय. अनेक शहरातले मॅटर आता बाहेर, लोक बाहेर आता बोलते झाले. लोकांवरची दहशत उठून घेणं खूप गरजेचं आहे. लोकांनी स्वतःहून पुढे येऊन एसपींना आणि यांना सांगणं गरजेचं आहे की माझ्यावरती 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी अमुक प्रकरण झालं होतं. न्याय सगळ्याला भेटणारे आता उठाव झाला आहे. कारण यांनी आमच्या संतोष भाईचा जीव घेतला. त्यामुळे लोकांनी आता दबून राहता कामा नये. आपल्यावर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी बाहेर निघावं. आणि निघले सुद्धा. खूप मॅटर आता बाहेर निघायला लागले. न्याय मात्र एसपी साहेबांनाही सांगतो, गृहमंत्री साहेबांनाही सांगतो, मुख्यमंत्री पण तेच. अशा अपेक्षा तुमच्याकडून आहेत. तुम्ही ज्या मागण्या मस्साजोग गावकऱ्यांच्या आहेत, कुटुंबाच्या, त्या
पुऱ्या कडेला लावा. मग काही पण असेल, याला हाटा म्हणून असेल, त्याला हाटा म्हणून असेल, ह्यो त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला पकडा असेल. नाव होतं सगळ्यांनी डिटेल सांगितलेत. वेळ आली तर आम्ही नाव बी घेऊ आणि कचका पण दाखवू. मग जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत तोपर्यंत मुख्यमंत्र्यावर सोपू. त्यांनी मात्र या कुटुंबाला न्याय द्यावा. न्याय आम्ही घेणार आहे, सोडणार नाही. मोर्चाबाबत काय सांगा, स्वरूप कसं असेल आणि तुम्ही स्वतः सहभागी होत आहे? आम्ही नागरिक आहे ना बाबा, जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्याचा. आणि मी जनता आहे ना, फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे. आजच नाही तर मी हे 4-5 दिवसापासून हमेशाच म्हणतो. कारण एका मुलीनं, एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं. मग कोणाला आमंत्रण असेल, कोणाला नसेल, हे काय आमंत्रणाच्या दिवशी काय इथं काय वेगळं काही आहे का? इथं एका लेकीनं हाक दिली, तुमची लेक काय आणि गावची लेक काय एकच. म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने बोलवलंय. सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेकीची हाक मारली, तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं. तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं. 28 तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं. या निमित्तानं जिल्ह्याची बदनामी देखील होती असं बोललं जाते. बिहार म्हटलं जातं. बऱ्याच प्रकारचे उपमास देखील दिले जात आहेत जिल्ह्याला. त्याच्यावर सुद्धा सामान्य लोकांचा याच्यामध्ये रोष मांडला. त्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देण दिला पाहिजे. कोणामुळे होतोय, कशामुळे होतोय. मी सांगितलं लोकांनी तपास हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नये मुख्यमंत्र्यांनी. मनोज जरांगे पाटील यांनी परभणी आणि मसाजोग या दोन्ही ठिकाणचा दौरा केला. दोन्ही कुटुंबांना त्यांनी बोलणं केलं. यामधली गोष्ट तुम्हाला सांगतो, संविधानाची विटंबना झाली म्हणून परभणीमध्ये एका तरुणाला त्याला बळी गेला त्याचा. आणि मसाजोगचा सुद्धा सरपंच एका दलित वाचमांना मारलं म्हणून त्याच्या मदतीसाठी गेला, त्याचा सुद्धा बळी आली. यांच्या 2 घटना महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना विचार करायला लावला. मी जसं बोललो हे परभणी सुद्धा पोलिसांनीच मारून कोणत्या खासदारानं दिलंय, कोणी कोणी काय पाठबळ दिलंय हे सापडायला 20-20 दिवस लागतात. काय 20-20 दिवस लागतात तुम्हाला? आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना दनादन करून टाकायची. का करत नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार आहे. त्या सुट्टीनं. आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी. ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल. जेवढे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत. थातूर मातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री जात आहेत बीडला, त्यांचं काय काम आहे तिथे? काय आरोपी मोकाट, आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत. बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे. बीड मधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही. बीड असो की परभणीची घटना, आतापर्यंत विरोधी पक्षाकडून शरद पवार, राहुल गांधी यांनी कुटुंबियांना भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन्ही कुटुंबियांना भेटून आले. आता जरांगेंनी सुद्धा भेट दिली. पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड आणि परभणीला भेट दिलेली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाही. घटना गंभीर आहे पण कोणी त्याचं पर्यटन करू नये असा निशाणा फडणवीसांनी शरद पवारांसह राहुल गांधी यांच्यावर देखील साधलाय. घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. एसटी लागली नसन, वाहन नसन लागलं त्यांना, गरीब माणसं आहेत ती,
येताना यायचं, गरिबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो. कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरिबाची गरज नाही, गरिबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी त्या परिवाराला फोन करून धीर द्यायला हवा होता. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. आणि तुमचे जे मित्र झालेले धनंजय मुंडे आहेत ते तिथे काय थैमान घालतायत हे तुम्हाला कळेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीडहून संभाजी मुंडे, महेंद्र मुधोळकरसह नाझीर खान, TV9 मराठी, परभणी. दरम्यान आरक्षणावरून सुद्धा जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. आता फडणवीसच मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे आता खरी मजा आहे हिशेब चुकता करण्याची, असं जरांगे यावेळी म्हणाले. पाहूया. हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस हे आमने सामने आले. आधी फडणवीस एकनाथ शिंदेंवर ढकलायचे, आता मात्र तुम्हीच मुख्यमंत्री आहात, त्यामुळे आता खरी मजा आहे हिशेब चुकता करायची, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय. तर आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. काय काय लोक म्हणतात आता तेच सरकार परिणित काय तरी सगळ्यांमध्ये येऊन कोणातरी पाया घालतो की तर पण काही म्हणजे तेच सरकार पुन्हा देते का. आता तर काही माझे हिशोब चुकता करायची हो द्या. आता कारण दुसरं घडले होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळून देतो का फक्त 25 तारखेला जानेवारीच्या एक काही मराठी कधी राहायचं नाही, आंतरवाडी त्यांची. पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे. जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही मजा खेळतात, चेष्टा करतात, अपमान करतात, अवमान करतात समाजाचा. आम्ही कुठं म्हणतो मजा घेतात तुम्ही मजा घेत नाहीत तर मग देत कस का नाही. मजा घेत नाहीत ना मग देत कस का नाहीत. हे बघा 25 जानेवारीपर्यंत आमची तुमच्याशी प्रामाणिक भूमिका आहे, भावना आहे. त्याच्यानंतर म्हणून नाही सोडणार. वाटत असन भाऊ मताना आली नामके झाली, सत्य पुढे शान पण चालत नाही, मराठ्या पुढे शान पण चालत नसतं. लय फजिती होईल ना, मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही. त्यामुळं माजुऱ्यासारखं बोलायचं नाही. गेल्या 1.5 वर्षात जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी अनेक उपोषणं करत लढा दिला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात महायुती सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलं. महाराष्ट्रात आधी 52% आरक्षण होतं. मात्र 2019 मध्ये केंद्र सरकारनं आर्थिक मागास असलेल्यांना ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलं. ते महाराष्ट्र सरकारनं सुद्धा लागू केलं. आता मराठा समाजाला स्वतंत्र 10% असं एकूण 72% आरक्षण दिलंय. संविधानानुसार 50% मर्यादा ओलांडल्यानं मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण टिकणार नाही, अशी शंका जरांगे आणि इतरांकडून व्यक्त होतीये. कारण 2018 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्रच SEBC कॅटेगरीमध्ये शिक्षणात 12% आणि नोकरीत 13% आरक्षण दिलं. मात्र सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं. पण फेब्रुवारीमध्ये 10% स्वतंत्र आरक्षण देताना सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या मागासवर्ग आयोगानं दूर केल्या. त्यामुळे ते आरक्षण टिकणार असं सरकारचं म्हणणं आहे.
तर आता 10% मराठा आरक्षणाला पुन्हा मुंबई हायकोर्टात ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिलंय आणि हे प्रकरण कोर्टात आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीत सत्तेत आली आहे, पण मराठ्यांसह आता जरांगेंनी मुस्लिम आणि धनगरांना सुद्धा आरक्षण देण्याची मागणी केली आहे. समाज आपल्याला काही करून आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला. मी शेतकऱ्याचा घेणार कसा मालाला भाव देत नाही, कसं धनगराचा मुसलमान आरक्षण देत नाही ती बघतो मी यांच्याकडे. शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मार्गी लागत नाही, पण एक मला एक करायचं नाही. भले 5-50 मागण्या घ्यायच्या कोणीच ते काय कोणालाही बघू शकतात, त्यांनी कोणाला बघायचं ते त्या ठिकाणी बघावं. मला वाटतं राज्यामध्ये शांतता त्या ठिकाणी राहावी, कारण राज्यामध्ये जर शांतता असेल तर राज्य खऱ्या अर्थानं विकसित होतं, गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होते. आणि राज्यामध्ये जर अशांतता असेल, अराजकता त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं राज्याच्या विकासामध्ये त्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. जरांगेंनी 25 जानेवारीपर्यंत फडणवीस सरकारला मुदत दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण हीच जरांगेंची मागणी आहे, पण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार ही फडणवीसांसह महायुतीची भूमिका आहे. त्यामुळे 26 जानेवारीपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. नागपूरहून सुनील ढगेसह नाझीर खान, ब्युरो रिपोर्ट, परभणी. आता बघूयात 10 वाजताच्या महत्वाच्या 25 बातम्या. माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा नाशिकचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. तर पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. माझ्याकडे आधी पालकमंत्री पद आणि जलसंधारण खातं होतं, त्यातील जलसंधारण खातं कायम आहे. पालकमंत्री पदासंदर्भात संजय राठोड यांची ही प्रतिक्रिया. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यात जोरदार स्वागत. पालकमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य असेल, मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदासंदर्भात वाटप पूर्ण झालं, कुठेही वाद नाहीत. 2 ते 3 दिवसांनंतर कोणतं पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे जाहीर होईल, उदय सामंतांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी केली, अतुल सावेंची प्रतिक्रिया. काही लोक खोट्या पत्रकार परिषदा घेऊन निधी आणल्याचं सांगतात. कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता आमदार अर्जुन खोतकरांचा टोला. कल्याण घटनेप्रकरणी श्रीकांत शिंदे आणि सुलभा गायकवाड यांच्यामध्ये चर्चा. तर कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी पीडित कुटुंबियांची घेतली भेट. आरोपी विशाल गवळीला फाशी झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून 3 महिन्यात फाशी द्यावी, आनंद परांजपे यांची मागणी. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेश अध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे आणि नाना पटोले यांनी पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची सुद्धा शक्यता. जानेवारी अखेरीस तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांची निवड, तर त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड पार पडेल, बावनकुळेंची माहिती. तर एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. एक महत्वाची बातमी. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट जवळील परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात. आतापर्यंत 2 सिलेंडर या ठिकाणी फुटल्याचा आवाज ऐकू आल्याचंही कळत आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठमोठे आगीचे हे लोळ परिसरात पसरले. आणि या सगळ्या घडामोडींचा तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याची ही माहिती.
कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी भेट घेतली. सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही वक्तव्य. गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहे 100% फाशीची शिक्षा त्याला होईल. पीडित कुटुंबियांच्या मनात मोठा आक्रोश. आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा. आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सामान्यांची अपेक्षा. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे. बीड परभणीच्या घटना गंभीर. कुणीही तिथे पर्यटन करू नये मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा. नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण तसं पर्यटन करू नये. गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमाने यांचा निशाणा. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती. कधी भडका उडून दंगल होईल असं वातावरण. सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती, एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही, पण मी बीडची परिस्थिती सांगतो. आणि आता पाहूया बीडची घटना आणि त्यावरून रंगलेलं राजकारण या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. वाल्मी कराड हा मास्टरमाइंड. मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा क्षीरसागर यांचं वक्तव्य. मास्टरमाइंड जो आहे वाल्मी कराड तो लवकर अटक होऊन या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही. सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनवणेंकडून संशय व्यक्त. या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या पीआयची सीडीआर काढा. तिथं बनसोड नावाचे पीआय, त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा. जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार मनोज जरांगेंचा इशारा. माणसाला मारूनच टाकायला लागले तर ही तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण मालक तुम्ही येतो. बीडमध्ये कैलास पडवर गुन्हा दाखल. हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ. अंजली दमाने यांकडून ट्विट. बीड हत्या प्रकरणात सरकारनं गांभीर्यानं घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे. सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल. सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे. अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला, मग परभणी असेल आणि बीड असेल, त्यांना मिळालाच पाहिजे. ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नोंदवलेल्या 3 गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा. खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी. विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे, त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातूनही झालं म्हणतात ना, त्याच्यात ती तथ्य आहे. हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्व देत नाही. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाईल असं कसं म्हणू शकता. मुळात त्यामध्ये जी चौकशी सुरू आहे या चौकशीमध्ये कोण काय आरोप कोणावर करतो याला काही फार महत्व नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक, मात्र बावनकुळे अजितदादा शिंदे चर्चा करून घेतील तो निर्णय मान्य असेल. फडणवीसांची प्रतिक्रिया.
माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा नाशिकचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. पालकमंत्रीपदाचं वाटप पूर्ण झालं, कुठेही वाद नाही. 2 ते 3 दिवसानंतर कोणतं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे जाहीर होईल. उदय सामंत यांची माहिती. तो मुद्दामच ठेवलेला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग सारखी पाहिजे म्हणून तो पालकमंत्र्यांचा सस्पेन्स ठेवलेला आहे. तो काही कालावधीमध्ये पूर्ण होईल, कुठेही वाद नाही. 100% पालकमंत्र्यांचं वाटप पूर्ण झालेलं आहे. तर 2 ते 3 दिवसानंतर त्याचे कुठच्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी साईबाबांचा भक्त, मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईल. दीपक केसरकरांचं विधान चर्चेत. प्रयत्न सुरू केले मला मंत्रिपद मिळून नये, त्यांची मला खेळ वाटते. मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देऊन ठरवलंच. मी कधी मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईल. पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण खातं होतं, त्यातील जलसंधारण खातं काय आहे. पालकमंत्री पदावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया. आता खरी मजा ही शोध चुकता करायची. आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्यांवर ढकलणारे फडणवीस आता मराठा आरक्षण देतात का हे कळेल. जरांगेंचं वक्तव्य. आरक्षणाचा प्रश्न हा मजा घेण्याचा नाही. आमच्या भूमिकेत कोणतंच अंतर नसून तिघे मिळून निर्णय घेऊ. जरांगेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. इन असोसिएशन विथ लाईफ फ्री पॅन्ट लिकेजची भीती नाही. सॅमसंग गॅलेक्सी Z Fold 6 हेडलाईन्स प्रस्तुत करता तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. आता मुंबईमध्येही सुरू. पैसे तोच कमवणार जो इंट्राडे ट्रेडिंग करणार. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत. गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला होता मुलीचा मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात अटक. सध्या तो जामिनावर बाहेर होता. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे. त्याला बघून महिला घाबरत असल्याची ही माहिती. आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू. कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पीडित कुटुंबियांची घेतली भेट. बीड परभणीच्या घटना गंभीर. कुणीही तिथे पर्यटन करू नये. राजकीय नेत्यांनी देशमुख कुटुंबियांच्या घेतलेल्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा. गृहमंत्री फडणवीस यांनी बीडला पर्यटन म्हणून जावं म्हणजे मित्र धनंजय मुंडे याची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमाने यांचा निशाणा. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी. मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा. संदीप क्षीरसागर यांची मागणी. माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्चा. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख. भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध. भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिलेत. शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते. सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक. सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट. पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. जळगावात डंपरच्या धक्क्यात बालकाचा मृत्यू. संतप्त जमावाने डंपर पेटवला. चालक फरार. भुसावळ महामार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प. नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. हिंगोलीत घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्यानेच गोळीबार केलाय. पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह मुलगा, मेहुणा आणि सासूवर हा गोळीबार केलेला आहे.
आरोपी पोलीस पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर इतर दोघे जखमी आहेत. लहान मुलगाही जखमी असल्याची माहिती. जखमींना उपचारासाठी सध्या नांदेडमध्ये रुग्णालयात दाखल केलेलं आहे. गोळीबार करून आरोपी पोलीस फरार झालेला आहे. रमेश शेंडके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले. रमेश, नेमकं काय घडलंय? निश्चितच वर्षाली हिंगोलीच्या प्रगतीनगर भागामध्ये सायंकाळी जवळपास 9च्या सुमारास एका पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबावरती म्हणजेच कुटुंबामध्ये राहत असल्याची श्वास मिळवणं आणि इतर काही जणांवर गोळीबार केल्याची माहिती. त्या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्या घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचं पथक घेऊन जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस अधिक तपास करतात. नेमकं कारण काय आहे याचं कारण अद्याप समोर आले. नेमकं आता कारण काय आहे तपास जे आहे ते पोलीस करतात. मात्र जो काही हे केला जो गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये त्यांचा बोलणं जो आहे ते रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला व्हिडिओ आता समोर येत आहे. आणि या व्हिडिओकडे बघून आपल्याला दृश्य म्हणजे दिसते की किती भयानक हे सगळं होतं. आणि पत्नीवर जेव्हा गोळीबार केला तेव्हा आवाज आला, म्हणजे आजूबाजूचे लोक जमले असं तरी खूप पळ काढण्याचे आपल्याला घटनास्थळी माहिती मिळाली आहे. धन्यवाद रमेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर घरगुती वादातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर लहान मुलगा देखील जखमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सासू मेहुणा आणि पत्नीवर हा गोळीबार केलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. निवडणुकीच्या काळात सरकारने मोठ्या लोकप्रिय घोषणा केल्या. आता त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवारांसमोर दारू विक्रीच्या दुकानांचे लायसन्सचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. पाहूया. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार. दारू प्या. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला दारुडा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप राऊतांनी केला. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अधिकारी अर्थमंत्री अजित पवारांसमोर मद्य विक्री परवान्याचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि अशा प्रस्तावाला मान्यता दिल्यास महाराष्ट्रात नव्यानं दारू विक्रीच्या दुकानांसाठी नवे लायसन्स जारी केले जातील. सरकारनं मद्य विक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी ठेवल्याची माहिती आहे. मद्य विक्री परवान्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे. बिअर शॉपमध्ये वाईन विक्रीला परवानगी द्यावी असाही प्रस्ताव आहे. विविध योजनांमुळे राज्याची आर्थिक तूट 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता. राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध प्रस्ताव मांडले जात आहेत. अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा अशा सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करावी अधिकाऱ्यांचं मत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत. दारू प्या. 1,500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. दारूची दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे. त्या संदर्भात काही करून लाडक्या बहिणींना 1,500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन आमचं दिसत आहे. अहो, यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता. आता 31ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते. आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे, म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता. म्हणून आता यांनी टीका करणं सोडून द्यावं. जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत. संजय राऊत यांना खरं हा प्रश्न विचारण्याची मॉरल ऑथॉरिटीज काय की ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा आम्ही दारू विकू हा निर्णय घेतलाय. किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा पूर्वीच्या काही लहानपणी आमच्याकडे घासलेटच्या त्या टाकीला पायी बसायच्या आणि तुटी असायची, तशी दारू विकावी असे संजय राऊत त्यांच्या सरकारमधला निर्णय आहे. ते आम्हाला काय प्रश्न विचारणार. राताराला एक्साईजच्या निर्णयाबद्दल याची पूर्ण मला माहिती नाही.
त्या खात्याचे संबंधित मंत्री मान्य अजितदादा त्याचं स्पष्टीकरण देतील. तर राऊतांच्या बीडमधल्या बंदूक परवान्यांचे धक्कादायक आकडे समोर आल्यानंतर ते काही आजकाल दिलेले नाहीत, तर तक्रार आल्यास त्याबद्दल विचार करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तर दुसरीकडे बंदूक परवाने देताना नियमबाह्य झालेल्या गोष्टींवर कारवाईची मागणी अंजली दमानी यांनी केली. पाहूया. यूपी बिहार स्टाईल हवेत फायरिंग करून दादागिरीचा पॅटर्न महाराष्ट्रातल्या बीडमध्ये राबवला जातोय. धनंजय मुंडे समर्थक स्टाईल म्हणून हवेत गोळी उडवतोय. कुणी गाड्या घेतल्या म्हणून गोळ्या झाडताय. तर कुणी कमरेला बंदूक खोचून इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ करताय. मारहाणीनं दहशत माजवणं, पोलिसांना दमदाटी करणं याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. कैलाश फड आणि निखिल फड त्यांचे जे पुत्र आहेत ते निखिल फड म्हणजे आहे किती, तो अक्षरशः म्हणजे आपण म्हणून शेमडा मुलगा असेल एवढा तो मुलगा आहे. आणि त्या मुलाकडे तो ज्या स्टाईलनी त्या गाडी चालवतानाचे त्याचे व्हिडिओ बघितले आणि ज्या स्टाईलमध्ये तो पोलिसांशी बोलतोय, वागतोय, आणि कुठेतरी ही जी गुंड प्रवृत्ती त्याच्या वडिलांची होती तीच त्या मुलामध्ये दिसत होती. याच्याकडे लायसन्स कुठून येणार आणि याला देणार कोण, हा प्रश्न आहे खरं तर. म्हणून मी कैलाश फड यांचं त्याच्यात नाव आहे की नाही बघत होते, निखिल फड यांचं नाव आहे की नाही बघत होते. तर ही सगळी जी लायसन्सेस आहेत ते यांच्याकडे लायसन्स होतं असं म्हटलं होतं आधी. कैलाश फड कधी आधी होतं आणि नंतर ते कॅन्सल करायचं आता मला वाटतं एसपीनी ते ऑलरेडी त्याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. अंजली दमानी यांच्या तक्रारीनंतर मंत्री धनंजय मुंडे समर्थक कैलास फड याच्यावर गोळीबाराच्या व्हिडिओनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वास्तविक कुणाला बंदुकीचं लायसन्स मिळावं आणि मिळू नये, तर मिळाल्यास त्याचा वापर कसा करावा आणि कसा करू नये याची ढीगभर नियमावली आहे. पण बीड मधून समोर येत असलेल्या या व्हिडिओमधून हे सगळे नियम कागदावरच असल्याचं स्पष्ट दिसतंय. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात 243 बंदूक परवाने आहेत. यवतमाळ जिल्हा बंदूक परवाने 207, बुलढाणा जिल्हा बंदूक परवाने 621, हिंगोली जिल्हा बंदूक परवाने 201, परभणी जिल्हा बंदूक परवाने 648, लातूर जिल्हा बंदूक परवाने 900. मात्र एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1222 बंदुकांचे परवाने देण्यात आले. हे परवाने काही काल दिलेले तर नाही, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात. तुमच्या कार्यकाळात तुम्ही आधी 5 वर्ष होम मिनिस्टर होतात, त्यानंतर 2.5 वर्ष नव्हतात, पुन्हा तुम्ही गेले 2.5 वर्ष होम मिनिस्टर होतात, आता पुन्हा तुम्ही होम मिनिस्टर आहात. तेव्हा नाही केलं जाऊ द्या, आता तरी करा. मी काल एसपींना सुद्धा तोच मेसेज पाठवला की रिअसेस करा की 1222 खरंच यांना गरज आहे का, आणि नसेल तेवढ्या सगळ्यांचे परवाने रद्द करा. आणि पहिली ही जी टोळी आहे ज्यांनी असे जे व्हिडिओज आपल्याला बाहेर येतील, मी सगळ्यांना बीडच्या लोकांना कळकळीची विनंती करते, तुमच्याकडे जे जे असे व्हिडिओज असतील ते मला पाठवा. त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेट करून त्यांची सगळ्यांची लायसन्स असली तरी रद्द करायला लावू. 2022च्या एका रिपोर्टनुसार पहिल्या 10 राज्यात शस्त्र परवान्यांमध्ये महाराष्ट्र हा 9व्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशात 12,88,459 बंदूक परवाने, जम्मू काश्मीरमध्ये 4,84,027 बंदुकीचे परवाने, तर पंजाबमध्ये 3,85,671 इतके बंदुकीचे परवाने, मध्य प्रदेशात 2,58,585 बंदुकीचे परवाने, तर हरियाणामध्ये 1,52,164 इतके बंदुकीचे परवाने, राजस्थानात 1,40,358 इतके बंदुकीचे परवाने, तर कर्नाटकात 1,17,510 इतके बंदुकांचे परवाने, हिमाचल प्रदेशात 91,380 परवाने, तर महाराष्ट्रात 88,018 इतके बंदुकींचे परवाने. या आकडेवारीनुसार यूपी, एमपी, राजस्थानसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येच देशातले निम्मेहून अधिक बंदुकीचे परवाने.
वरच्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश वगळता सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्राचीच आहे. सर्वाधिक शहरीकरण सुद्धा महाराष्ट्राचंच झालंय. सर्वाधिक रिअल इस्टेटचं जाळं सुद्धा महाराष्ट्रात आहे. तर बॉलिवूड सेलिब्रिटी, बडे उद्योगपती सर्वाधिक महाराष्ट्रामध्येच आहेत. पण तरी देखील राज्यात बंदूक परवान्यांची संख्या ही इतर राज्यांच्या तुलनेनं कमी आहे. याचं श्रेय मुंबई पोलिसांना जातं. कारण देशातल्या सर्वात मोठ्या शहरात जवळपास नवे बंदूक परवाने देणं हे पोलिसांनी बंद केलं किंवा त्याची प्रक्रिया इतकी जटिल आणि काटेकोरपणे केली आहे की ज्यामुळे बंदुकांची संख्या ही नियंत्रणात राहिली आहे. मात्र यूपी बिहारमध्ये ज्या प्रकारे लग्न वाहनं खरेदी करावेत किंवा निवडणुकांनंतर हवेत गोळ्या झाडल्या जातात त्याच प्रकारचे व्हिडिओ बीडमधून सुद्धा समोर आले. अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. एसटी बँकेचा कारभार पुन्हा वादात आलाय. समोर आलेल्या एका अहवालावरून एसटी संघटनेच्या संदीप शिंदेंनी सदावर्तेंवर आरोप केले. त्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट. कष्टकऱ्यांच्या नावानं एसटी संप पुकारणाऱ्या सदावर्तेंनी एसटी बँकेची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर बँकेचं वाटोळं केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी केलाय. याबद्दल दाव्यानुसार सहकार आयुक्तांनी उच्चस्तरीय समिती नेमली होती. त्यात एसटी बँकेने सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदींचं उल्लंघन केलंय. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून भविष्यात बँक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली गेली. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत कामकाजाबाबत आक्षेप आणि त्रुटी नोंदवल्यात. सूचनेनंतरही बँकेच्या संचालक मंडळाने आक्षेप आणि त्रुटी दूर केल्या नाहीत. बँकेच्या ठेवी, कर्ज, CD रेशो आणि NPA यामध्ये तफावत. एसटी बँकेच्या संचालक मंडळाची सखोल चौकशी करा आणि तात्काळ कायदेशीर कारवाईचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. सदावर्तेंच्या ताब्यात ही बँक गेल्यापासून बँकेचं अक्षरशः वाटोळ झालेलं आहे. याच्यावरती आम्ही कृती समितीच्या वतीनं एक मोठं आंदोलन केलं होतं सहकार आयुक्त कार्यालयावरती. सहकार आयुक्तांनी हायपॉवर कमिटी शहाजी पाटलांची नेमली. या शहाजी पाटलांनी जी कमिटी नेमली त्या कमिटीने सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह दिलेले असताना सुद्धा अजूनपर्यंत संचालक मंडळावरती कारवाई होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जर नाही झाली तर मग आम्ही आत्मदहनाचा त्या ठिकाणी इशारा देणार आहोत. 27 तारखेला माननीय सहकार आयुक्तांनी हे संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे. या संचालकावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सदावर्ते आणि सदावर्तेंच्या सौभाग्यवतीला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आमची आहे. सहकार विभागामध्ये एक कटके नावाचे आणि बघा लक्षात ठेवा शहाजी पाटील माझा तुम्ही कधी सुद्धा मान्य छगन भुजबळ साहेबांसारखा तुम्ही मला त्रास देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कारण आम्ही लक्षात ठेवा आम्ही तेवढ्या तोडीस तोड देण्यासाठी आणि सरकार कष्टकऱ्यांचं आहे. सरकार कष्टकऱ्यांचं आहे. सरकार कष्टकऱ्यांचं आहे शहाजी. त्याच्यानंतर अशा प्रकारची चुकीची गुस्ताखी, खोटे रिपोर्ट, बनवाबनवी, मी तर एवढं म्हणेल की या खोट्या रिपोर्टवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. याआधी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंद अडसुळांनीही सदावर्तेंच्या एसटी बँक कारभारावर गंभीर आरोप केले होते. आपल्याच नातलगांना मुख्य पदावर बसवून लाखोंचा पगार देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी कारभारावर बोट ठेवलं होतं. लोन भेटतो तुम्हाला? लोन भेटायचं आता पहिले भेटायचं आता बंद झालेले त्यांचं. आता बँकवाले पण आम्हाला पण तेच बोलतात का तुमच्या आमची आर्थिक परिस्थिती तशी म्हणजे पैसे देण्याची नाहीये. सदावर्तेच्यामुळं आता काय आता ते पहिलं बरं होतं एका हिशोबाला. मग सदावर्ते साहेबांमुळं बरं नाही. जर कर्मचाऱ्याच्या पगारातून 100% वसुली आहे तर त्याचं बँकेचं प्रगती वाटायचं कारण काय? तुम्हाला हा प्रश्न पडला की पगार नंतर होतो पण कपात पहिली होती ना. मग बँकेला तोट्यात जायचं कारण काय? तरी पण तोट्यात गेली बँक. कसं काय गेली? मग वरिष्ठांनी खाल्ला असेल किंवा पुढारी लोकांनी खाल्ला असेल त्याला. नाही 100% वसुली डब घाली याचा विषयच नाही. दरम्यान एसटी संप आंदोलनावेळी विरोधात असणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनीही एसटी कर्मचाऱ्यांसाठी जंग पछाडलं होतं. आझाद मैदानात मच्छरांचं साम्राज्य असूनही कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रसंगी छातीवर गोळ्या झेलण्याचीही गर्जना दोघांनी केली होती. मात्र या अहवालाच्या दाव्यावर आता सत्तेत आलेल्या सदाभाऊ खोतांनी बोलण्यास नकार दिलाय. तर विरोधात असताना एसटी विलिनीकरणासाठी संप पुकारणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी सत्तेत आल्यानंतर एसटी विलिनीकरण शक्य नसल्याचं याआधी स्पष्ट केलंय. योगेश बोरसेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. एक छोटासा ब्रेक.
हेडलाईनचे प्रस्तुत करता शिवसमर्थ, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. पहिल्या टप्प्यामध्ये महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करून त्याचं संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं. मुंबई शहरासह उपनगरात किमान तापमानात घट, थंडीचा जोर आता कायम. तर मुंबईच्या वायू प्रदूषणात सुद्धा मोठी वाढ. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई पालिकेची नवीन नियमावली. तर धूळ नियंत्रणासाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंते आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी. नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा. मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ, पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय. तर प्रस्ताव सादर, आयुक्तांकडून सुद्धा मंजुरी अद्याप नाही. हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या प्रश्न तातडीनं सोडवा. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे मंदावलेल्या कामांना आता गती मिळणार. सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ग्राहकांना आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार. मंगळवारपर्यंत 1,20,622 ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी. साई चिरमेर या ठिकाणी तिसरी मुंबई वसवण्याच्या दृष्टीनं MMRDA कडून पहिलं मोठं पाऊल. तर पेण, उरण आणि पनवेलमधील 124 गावांचं ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढली. मुंबईतील सर्व बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक शेगडी बंधनकारक, पालिकेकडून 650 बेकऱ्यांना नोटीस. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे पालिकेचे निर्देश. मुंबई वेस्टच्या महसुलावर सुद्धा सध्या परिणाम. तर शिव उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे 6 बस मार्ग वळवावे लागल्यामुळे परिणाम. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली. महसूल वाढीसाठी पालिकेच्या जागांसाठी आता पुनर्निविदा काढण्यात येणार. लिलाव प्रक्रियेसाठी निवडलेल्या 3 जागांपैकी मलबार हिल ही जागा वगळण्यात आली. पुण्यात बेस्ट बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळेच. तर ब्रेक निकामी झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 2 जानेवारीपर्यंत सुधारत होती. राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर. तर मुंबई ठाणे प्रकल्पातील आता MMRDAला भरघोस निधी. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कंट्रोल डास अळीनाशक औषधांची फवारणी करावी. प्रशासनाचा निर्णय. डासांच्या अळ्या आढळून आल्यास कारवाईचा इशारा. पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीच्या बैठकीमध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर. पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जायका आणि समाविष्ट गावांसाठी 350 ते 400 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर. शहराच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विकास पाहता पुण्यातील 2 महापालिका आवश्यक. तर निर्णयासाठी आता उशीर चालणार नसल्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका. पुण्यातील भोर नगर परिषदेच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 100% ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया. कांद्याचे दर हे आठवडाभरामध्ये किलोमागे दिसते 25 रुपयांनी स्वस्त. नवीन लाल कांद्याचा या ठिकाणी कांद्याची आवक वाढल्यामुळे तेजीत असलेल्या कांद्याच्या दरात घट. इंडिगोची प्रवासी सेवेमध्ये नव्या विक्रमाची नोंद. तर नोव्हेंबरमध्ये 1 कोटी प्रवाशांचा यातून प्रवास. यापूर्वी कंपनीने ऑक्टोबर 2024 मध्ये रचला होता 86,40,000 प्रवाशांचा विक्रम. मोबाईल ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. मोबाईल ग्राहकांना आता इंटरनेट डेटा न घेता फक्त कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅन द्या. टेलिकॉम रेग्युलॅरिटी अथॉरिटी ऑफ इंडियाचे आता कंपन्यांना आदेश. 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भात संभ्रम. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आणि नंतरच्या फेरपरीक्षेत सुद्धा अपयश आलं तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची प्रतिकृती कोण करणार याविषयी आता प्रश्न उपस्थित. फार्मसी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणार. राज्यातील तब्बल 32% जागांसाठी 16,000 जागा रिक्त. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत निम्न विद्यार्थी. पंकजा मुंडे यांनी रामटेक बंगला मागितला आहे. बंगल्यात त्यांना देणार. मला दुसरा बंगला द्या. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. उत्पन्नाचे स्रोत वाढवा. अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल. दादांची माहिती. काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काँग्रेसने डॉक्टर आंबेडकर सावरकरांचा वारंवार अपमान केलाय. काँग्रेसने माफी मागायला हवी. देवेंद्र फडणवीसांची टीका. राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, पवार गटाकडून सुद्धा प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी केली. अतुल सावेंची प्रतिक्रिया. तर संजय शिरसाट सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक.
मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा साताऱ्यामध्ये जोरदार. ब्रेकनंतरची बातमी. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मुलाच्या लग्न समारंभासाठी पुण्यात हा लग्न समारंभ संपन्न होतोय आणि या लग्न सोहळ्याला अनेक राजकीय मान्यवरांची उपस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर यांनी हजेरी लावलेली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची. नमस्कार. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले आणि पवार गटाकडून सुद्धा प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता. जानेवारी अखेरीस तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड, त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड पार पडेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. जानेवारीमध्ये पक्षाची बैठकीनंतर निर्णय होईल. प्रदेशाध्यक्ष बदलावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये मराठा समाजाच्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुंबईमध्ये पडसाद. मराठा क्रांती मोर्चा मुंबईतर्फे परळच्या भारतमाता परिसरामध्ये निषेध आंदोलन. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट. मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. बीड हत्या प्रकरणामध्ये सरकारने गांभीर्यानं घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे. सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल. सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. आरोपी विशाल गवळीला फाशी झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून 3 महिन्यामध्ये फाशी द्या. आनंद परांजपे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली. अतुल सावेंची प्रतिक्रिया. तर संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत. मंत्रिपदाबाबत जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नाही. मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. राज्यामध्ये 36 जिल्हे आणि त्यापेक्षा जास्त मंत्री आहेत. संजय राठोडांची प्रतिक्रिया. बेस्ट खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध. कर्मचारी उद्या सकाळी फीत बांधून निषेध करणार. बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा. लसूण 400 रुपये किलोवर तर भाज्या 30 ते 40 रुपयांनी महागल्या. महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा फटका. आठवड्याभरात कांदा किलो मागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त. आवक वाढल्यामुळे आठवड्याभरात कांद्याच्या दरात मोठी घट. सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबेना. तर ग्राहकांना आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार. सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचाही निर्णय. मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह. तर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर. मात्र पाणी पुरवठा खर्चात वाढ होत असल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी या हालचाली सुरू. ठाण्यातील काही भागांमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद. तर उद्या आणि परवा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी बंद असणार. जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह. मुंबईसह देशभरात सेलिब्रेशन. तर चर्चला आकर्षक रोषणाई. जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं. दुर्घटनेमध्ये 5 जवानांचा दुर्दैवी मृत्यू. तर अनेक जण गंभीर असल्याची माहिती. मेंढारच्या बाळनळी भागातली ही दुर्दैवी घटना. मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता आता केवळ फोन कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅनला ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश. केंद्र सरकारनं 5 राज्यांचे राज्यपाल बदलले. माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी. तर माजी लष्कर प्रमुख VK सिंग हे मिझोरामचे राज्यपाल. इंडिगोची प्रवासी सेवेमध्ये नव्या विक्रमाची नोंद. नोव्हेंबरमध्ये 1 कोटी प्रवाशांचा प्रवास. यापूर्वी कंपनीनं ऑक्टोबर 2024 मध्ये रचला होता 86,40,000 प्रवाशांचा विक्रम. कर्नाळा साई चिरनोर या ठिकाणी तिसरी मुंबई बसवण्याच्या दृष्टीनं MMRDA कडून पहिलं मोठं पाऊल. पेण, उरण आणि पनवेलमधील 124 गावांचे ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी निविदाही काढली. मुंबई शहरासह उपनगरामध्ये किमान तापमानात घट. थंडीचा जोर मात्र कायम. तर प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ झाल्याची माहिती. मुंबईतील सर्व बेकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी बंधनकारक. तर पालिकेकडून 650 बेकऱ्यांना या संदर्भातली नोटीस. हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे पालिकेचे निर्देश. मुंबई बेस्टच्या महसुलावर सुद्धा परिणाम. तर शिव उड्डाण पुलाचं काम हे सुरू असल्यामुळे 6 बस मार्ग वळवावे लागल्यामुळे याचा परिणाम. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली.
महसूल वाढीसाठी पालिकेच्या जागांसाठी पुनर्निविदा काढण्यात येणार, तर लिलाव प्रक्रियेसाठी आता निवडलेल्या 3 जागांपैकी मलबार हिल ही जागा वगळण्यात आली. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कंट्रोल डास अळीनाशक औषधांची फवारणी करावी, प्रशासनाचा निर्णय. डासांच्या अळ्या आढळून आल्यास कारवाईचा सुद्धा इशारा. पुण्यामध्ये कांद्याचे दर हे आठवडाभरात किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त. नवीन लाल कांद्याचा या ठिकाणी कांद्याची आवक वाढल्यामुळे तेजीत असलेल्या कांद्याच्या दरात घट. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले आणि पवार गटाकडून सुद्धा प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता. जानेवारी अखेरीस तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड, त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड पार पडेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर एक व्यक्ती एक पद हीच आमची कार्यपद्धती. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत. गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला मुलीचा मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात अटक. सध्या तो जामिनावर बाहेर होता. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे. त्याला बघून महिला घाबरत असल्याचीही माहिती. आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू. कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पीडित कुटुंबियांची घेतली भेट. हिंगोलीत घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून कुटुंबियांवर गोळीबार. पत्नीसह मेहुणा, सासू, मुलावर गोळ्या झाडल्या. पत्नीचा जागीच मृत्यू. आरोपी पोलीस कर्मचारी फरार असल्याची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी. मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा. संदीप क्षीरसागर यांची मागणी. जरांगेंनी बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सरकार आरोपींना वाचवत असल्याचा आरोप. जरांगेंनी परभणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचीही घेतली सांत्वनपर भेट. सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट. पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश शेळेकरांचे मामा. जळगावात डंपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू. संतप्त जमावाने डंपर पेटवला. चालक फरार. कालिका माता मंदिर परिसरातील घटना. माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्चा. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख. भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध. भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिले. शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते. सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंडून कौतुक. बेस्ट बस खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध. बेस्ट बसचे कर्मचारी उद्या काळी फीत लावून निषेध करणार. बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. रशियाला जाणारं प्रवासी विमान कझाकिस्तानात कोसळलं. दुर्घटनेत 40हून अधिक प्रवाशांचा मृत्यू. अपघातावेळी विमानात 70 प्रवासी असल्याची माहिती. प्रस्तुत करता कॉटन किंग गीझा प्रीमियम वेडिंग कलेक्शन. नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. एका महत्वाच्या बातमीने सुरुवात करूया. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची बातमी. शेगावात आरोपी विशाल गवळीला अटक करतानाचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे. शेगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या आरोपीला अटक केली. शेगाव पोलिसांनी सलूनमधून विशाल गवळी याला अटक केलेली आहे. आरोपी दाढी. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची क्रूर घटना घडली आहे. या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी याच्यावर आधी सुद्धा अनेक गुन्हे आहेत. घटनेनंतर आरोपीला शेगावातून अटक करण्यात आली. याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. सीसीटीव्हीत आरोपी विशाल गवळी एका सलूनमध्ये जाताना दिसतोय. विशाल गवळी गेलेल्या सलूनमध्ये काही वेळानंतर बाईकवर आलेला एक वाहतूक पोलीस सुद्धा जाताना दिसतोय. शेगाव पोलिसांनी पाळत ठेवत आरोपी विशाल गवळीला आता अटक केली आहे.
कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला मेडिकलसाठी नेले. शेगाव येथील शासकीय रुग्णालयात आरोपीला मेडिकलसाठी नेलं गेलेलं आहे. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याचं मेडिकल होतंय. शेगाव येथील शासकीय रुग्णालयात या आरोपीला मेडिकलसाठी नेले. सलूनमधून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या शिताफीनं पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली. तर कल्याणमध्ये डीसीपी ऍक्शन मोडवर आलेत. रात्रीच्या वेळेला रस्त्यावर नशा करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नशेखोरांना रांगेत उभं करून फटके देत धिंड काढली आहे. सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलंय. सतीश वाघ यांच्या पत्नीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ हे पुण्यातले आमदार योगेश टिळेकरांचे मामा आहेत. सतीश वाघ यांच्या हत्येची पत्नीने सुपारी दिली. सतीश वाघ यांच्या हत्येची पत्नीनेच सुपारी दिल्याचं समोर आलंय. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघला पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे. प्रेम प्रकरणातून मोहिनी वाघनं अक्षय जवळकरला सुपारी दिली होती. 5 लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवण्यात आलं. मोहिनी वाघचं शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण होतं अशी माहिती आहे. सतीश वाघ हे पुण्यातले आमदार योगेश टिळेकरांचे मामा होते. आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला होता मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याची ही माहिती. कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट. सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही वक्तव्य. पीडित कुटुंबाच्या मनात मोठा आक्रोश. आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा. आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया. कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, हे सामान्यांची अपेक्षा. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणी तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचा इशारा. गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील. बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा निशाणा. बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती, कधीही भडकाव उडून दंगल होईल असं वातावरण. सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा. आता पाहूया बीड प्रकरण आणि त्यावरून रंगलेलं राजकारण, याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या. वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा. क्षीरसागर यांचं वक्तव्य. 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनावणेंकडून संशय व्यक्त. जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा. बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ. अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट. बीड हत्या प्रकरणी सरकारनं गांभीर्यानं हे प्रकरण घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे. सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल. सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नोंदवलेल्या 3ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्व देत नाही. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन. आता बघूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक. मात्र बावनकुळे अजितदादा शिंदे चर्चा करून निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. फडणवीसांची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाट यांचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात उल्लेख. पालकमंत्रीपदाचं वाटप पूर्ण झालं, कुठेही वाद नाहीये. 2 ते 3 दिवसानंतर कोणतं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे जाहीर होईल. उदय सामंत यांची माहिती. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी साईबाबांचा भक्त. मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईल. दीपक केसरकरांचं विधान चर्चेत. पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण खातं होतं, त्यातील जलसंधारण खातं कायम आहे. पालकमंत्रीपदावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया.